3 वचन आहेत, ते म्हणजे सगळ्यात छोटं वचन आहे, ते म्हणजे खून करू नको, चोरी करू नको आणि व्यभिचार करू नको. तसंच आम्ही जर पाहिलं तर नव्या करारामध्ये सुद्धा सगळ्यात लहान वचन जर तुम्ही संडे स्कूलच्या मुलाला सुद्धा विचारलं तर ते सांगू शकतं. तर ते आहे म्हणजे योहान 11:35 की येशू रडला. हे सगळ्यात लहान वचन आहेत प्रियानो. जर आजचा माझा भाग आहे तो म्हणजे की 117 स्तोत्रसंहिता 117. आणि जर आम्ही प्रियानो त्याचं जर हेडिंग बघितलं तर हेडिंग त्याचं असं आहे की परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. म्हणजे परमेश्वराने आमच्यावर किती मोठं प्रेम केले त्याविषयी प्रियानो. जर आपण त्यातलंच पहिलं वचन वाचूया. हालेलुया. बघा प्रियानो, इथं काय सांगितलं पहिल्या वचनामध्ये असं सांगते की अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा. प्रियानो, आपण जर स्तवनचा अर्थ जर बघितलं तर परमेश्वर आमच्याकडून काय पाहत आहे, तर परमेश्वर आमच्याकडनं आमच्या मुखातून देव आम्हाला एक स्तुती आराधना पाहत आहे. एक देवाला आमच्याकडून काय अपेक्षा आहे प्रियानो, एक प्रशंसा. आम्ही आमच्या प्रत्येक कामामध्ये, आमच्या प्रत्येक स्थितीमध्ये, भला आम्ही सुखामध्ये असू दे, दुःखामध्ये असू दे, किंवा आम्ही प्रत्येक आमच्या जीवनामध्ये देव आमच्याकडनं काय मागत आहे, एक होटाचं स्तुती स्तवन मागत आहे. तर आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये जात असताना प्रत्येक वेळेला आम्ही काय केलं पाहिजे, परमेश्वराला आम्ही काय केलं पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. परमेश्वराला आम्ही स्तुतीचा यत्न केलं पाहिजे. आम्ही कामा ठिकाणी असू दे, आमच्या घरामध्ये असू दे, ज्यावेळी आम्ही प्रेयरला बसतो त्यावेळी परमेश्वर आमच्याकडून काय बघतोय की आम्ही स्वतः देवाला आम्ही किती समर्पण करत आहे, देवाला आम्ही स्वतः म्हणजे देवाच्या हातामध्ये किती आम्ही देवाच्या जवळ जात आहे. देवाची आमच्याकडून काय अपेक्षा आहे, एक स्तुती स्तवन. ते देवाला आम्ही काय केलं पाहिजे प्रियानो, सतत आम्ही देवाला स्तुती स्तवन केलं पाहिजे. त्यातलं जर आपण एक वचन काढूया प्रियानो, रोमकरास 15 त्यातलं 11 वचन काढूया. सर्व परराष्ट्रीयांनो परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करो, असेही तो पुन्हा म्हणतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियानो, तिथं वचन काय सांगतं, सर्व परराष्ट्रांनो. प्रियानो, जर देवाने आम्हाला एकटं सांगितलंय का, पूर्ण या जगाला देव काय सांगतंय, सर्व परराष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करा, असे तो पुन्हा म्हणतो. परमेश्वर आम्हाला प्रत्येकाकडून एकच अपेक्षा करत आहे की मला तुम्ही काय केलं पाहिजे, सतत स्तवन केलं पाहिजे, माझ्या जवळ तुम्ही असं पाहिजे. जसं आपली आई आपल्या मुलाला काय वाटतं, सतत बाळ माझ्या जवळ पाहिजे, कारण माझ्याजवळ बाळ इकडे तिकडे गेलं तर आई आपल्या बाळाची काळजी करते की केव्हा माझं बाळ माझ्याकडे येणार, केव्हा जाणार. तसं परमेश्वर आपल्या प्रत्येक वेळेला प्रत्येक स्थितीमध्ये आपल्या जे काय आपली लेकरं आहे त्यांची कोण करत असते, देव आपली काळजी करत असतोय प्रियानो. जर बघा दुसरं जर आम्ही वचन बघितलं त्यातच आपण दुसरं वचन काढा प्रियानो. 117 त्यातलं दुसरं वचन बघा. कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे, परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया. बघा दुसरं वचन काय सांगतं, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि त्या परमेश्वराचे सत्य सनातन आहे, परमेश्वराचे स्तवन करा. प्रियानो, परमेश्वराची दया कशी आम्हाला विपुल म्हणजे न मावणारी दया. दयेचा जर आम्ही अर्थ बघितला कसं, कळवळ आहे प्रियानो. जसं परमेश्वराला आम्हाला ज्या ज्या लेकरांना देवाने निवडलेलं आहे तिथं परमेश्वराला त्या लेकरांच्या बद्दल काय आहे प्रियानो, एक कळवळ आहे, एक दयाळू आहे. तो परमेश्वर नेहमी आमच्याजवळ असणारा काय आहे, परमेश्वर आहे प्रियानो. जर आम्ही जर बघा मी जर पुढं तर त्यातलंच काढाय, सनातन म्हणजे काय तर प्रियानो, सर्व काळ कायम स्वरूपात असणारा आमचा परमेश्वर. तो कधी आहे, न टाकणारा देव नाही, न सोडणारा देव नाही. तो सर्व काळ सर्व स्थितीमध्ये असणारा तो कोण आहे, परमेश्वर आमच्या जवळ आहे. बघा जर आम्ही दयेविषयी जर वचन काढलं, एशिया 49 त्यातलं 13 वचन काढा प्रियानो. आकाशात जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, अहो पर्वतांनो जय घोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. हालेलुया. बघा तिथं सुद्धा वचन काय सांगतं, हे आकाश जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, अहो पर्वतांनो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केलेला आहे. होय प्रियानो, आज आम्ही दुःखामध्ये होतो, संकटामध्ये होतो, एकटा असताना आम्ही कुठं तर पडणार होतो, पण परमेश्वराला आपल्याबद्दल एक कळवळ आलेला आहे, परमेश्वराला आपल्याबद्दल एक
दया केलेली आहे. आम्ही जिथं म्हणजे आम्ही एक खचित ज्या वेळेला आम्हाला वाटत होतं की मी ह्यातून पुढं कसं जाणार आहे किंवा मी ह्यातनं मी काय कुठली परिस्थिती, ज्यावेळेला आम्ही एकटा असताना आहे त्यावेळेला परमेश्वराने काय केलेलं आहे, आम्हाला स्वतःकडे घेतलेलं आहे. त्याची दया आमच्यावर सगळ्यांच्यावर काय केलेली आहे, दाखवलेली आहे प्रियानो. कारण वचन काय सांगतं, हे आकाश जय जयकार कर. ज्या देवानं आकाश पृथ्वी निर्माण केली त्या तो सांगत आहे, पृथ्वी आनंद कर, पर्वतानं जयघोष करा. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे, आपले म्हणजे कोण, जे परमेश्वराला आवडलेले आहे, जे परमेश्वराने ज्या लोकांना निवडलेले आहे त्या लोकांसाठी देव सांगत आहे की पिडलेल्या लोकांवर मी काय केलेलं आहे, दया केलेली आहे. बघा आपण दुसरे एक वचन काढा, इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 4 वचन बघा, 2 आणि 4. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. 4 आणि 5 हां बघा वचन काय आहे की तरी देव संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेल्या असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपारंपरिक प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झाले आहे. प्रियानं आमचं तारण कशाने झालेलं आहे, तर त्याच्या ख्रिस्ताच्या कृपेने काय झालेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे प्रियानो. त्याची दया संपन्न कशा बघा, आम्ही मृत झालेलो होतो प्रियानो, पण त्यानं स्वतःवर आमचे सगळ्यांचे अपराध स्वतःवर घेतलेला आहे आणि आम्हाला काय केलेलं आहे, त्या ख्रिस्ताबरोबर त्या मृत्यातून, त्या अंधारातून बाहेर काढून आज ख्रिस्तानं आम्हाला कशामुळे प्रियानो, त्याच्या दयेमुळे आम्हाला काय केलेलं आहे, त्याच्या जवळ घेतलेलं आहे आणि त्याच्या तारणामध्ये आणलेलं आहे. आणि आज आम्ही काय आहे, त्याच्या कृपेने आज आम्ही जिवंत आहे प्रियानो. त्या अंधकारातून, त्या अधोलोकातून, त्या नरकातून बाहेर काढून प्रियानो आपल्याला परमेश्वराने एक स्वर्ग दाखवलेला आहे प्रियानो. कशानं, त्याच्या आपले प्रत्येक अपराध, आपले प्रत्येक पाप त्यानं त्याच्या क्रूस घेतलेले आहे. तर परमेश्वर आपल्याला पुढे एक वचन वाचा प्रियानो बघा, योएल त्याचा 2 अध्याय आणि 13 वचन वाचा प्रियानो. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कणवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. हालेलुया. बघा प्रियानो, तिथं काय सांगितले, आपले वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. प्रियानो, वस्त्र म्हणजे काय, आपलं शरीर हे वस्त्र नव्हे तर आपलं अंतःकरण परमेश्वर मागत आहे. तर ते वचन काय सांगतं, आपले वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. कारण तो कसा आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंदक्रोध आहे, दयासागर आहे, अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटणारा सारखा आहे. ज्यावेळेला परमेश्वर कसा आहे प्रियानो, ज्यावेळेला आम्ही अंतःकरणाकडून देवाकडे धावा घेणार आहे, देवाजवळ आम्ही जाणार आहे, त्यावेळेला परमेश्वर आम्हाला कृपा केलेला आहे. कदाचित देवाला राग आला तरी पण देव आम्हाला त्या रागामध्ये न ठेवता तो काय करणार आहे, आम्हाला जवळ घेणार आहे. कितीही मोठं आम्हाला संकट येऊ दे, कितीही मोठं आमच्या एक डोंगरावर जरी आम्हाला परिस्थिती वाटली तर त्यातनं काढणारा आमचा परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. बघा, जर मत्तई याचा 5 अध्याय आणि 7 वचन काढूया आपण. जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. हालेलुया. काय म्हणते, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. होय प्रियानो, परमेश्वराने आज आपल्याला काय केलेले आहे, दया केलेली आहे. कारण ज्या वेळेला देव सुद्धा दयाळू होता आणि तो सगळ्यांच्यावर काय केलेलं आहे, दया केलेलं आहे. आपल्याला सुद्धा परमेश्वराने दया करून त्याच्या जीवनामध्ये त्याच्या दयेनुसार वागण्यासाठी, सत्तेला अनुसरून वागण्यासाठी परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे, पुढे एक मार्ग, म्हणजे मार्ग सत्य जीवन कोण आहे म्हणलेलं आहे, मीच आहे म्हणलेलं आहे प्रियानो. त्याला अनुसरून आम्ही पुढे जाण्यासाठी पण परमेश्वराने आम्हाला सर्वांना त्याच्या दयेमध्ये घेतलेलं आहे. जर आम्ही पुढे एक वचन वाचा प्रियानो, विलापगीत त्यातलं 3 आणि 22 वाचा बघा. आम्ही भस्म झालो नाही, ती परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. आमेन. हालेलुया. वचन काय सांगते प्रियानो, आज कित्येक लोकांना आज हा दिवस पाहायला आहे का प्रियानो, नाही, आज हा दिवस पाहायला नाही. कित्येक आश्चर्य, कित्येक त्रासात आहे, कित्येक लोक आज हे निघून गेलेले आहेत या जगातून. पण एवढा मोठा करुणाचा काळ आला, पण प्रियानो आपल्या लोकांना परमेश्वराने काही सुद्धा केले नाही, कारण त्याची दया आमच्याबरोबर खूप मोठी आहे प्रियानो. केवळ आज आम्ही जिवंत आहे हीच आमच्यामध्ये एक मोठी कृपा आहे. ती म्हणजे
प्रियानो, कारण आम्ही आज काय आहे भस्म झालेलो नाही, त्याच्या मुळे आम्ही काय आहे जिवंत आहे. तर पुढं त्यातच वचन काढूया आपण. विलापगीत त्यातलं 3 त्यातलं 8वं वचन बघा. मी दावा करतो व गायने करतो तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न करतो. सॉरी वचन काय बघा. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यात जो जीव हां. त्याला शरण जातो त्यात परमेश्वर प्रसन्न होतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. बघा प्रियानो, जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते देवाच्या जवळ नेहमी सानिध्यात असतात. त्याला परमेश्वर कधी टाकणार आहे का प्रियानो? नाही. किती पण मग ते मोठा आजार असू दे, किती पण मोठा त्रास असू दे, कदाचित आम्हाला वाटत असेल मी ह्यातनं कसं बाहेर पडणार आहे, मी ह्यातनं कसं जाणार आहे, पण परमेश्वर नेहमी त्यांचं काय करणार आहे, देवदूत पाठवून त्यांच्या प्रत्येक संकटातून प्रत्येक वेळेला परमेश्वर त्यांना काय करणार आहे, परमेश्वर त्यांना सहाय्य करणारा तो परमेश्वर आहे प्रियानो. जर स्तोत्रसंहिता आपण 57 त्याचा पहिला अध्याय वाचा. हे देवा, मजवर दया कर, मजवर दया. माझा जीव तुझा आश्रय करीतो. ही अरिष्ट कळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय करेन. आमेन, हालेलुया. बघा इथं सुद्धा दावीदराजा काय म्हणत आहे, हे माझ्या देवा माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझा जीव तुला आश्रय करतो. ही अरिष्ट तळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाच्या सावलीत आश्रय करेन. हालेलुया. बघा दावीदराजा सुद्धा एक मोठ्या संकटातून ज्यावेळी शत्रू त्याच्या विरोधात आलते त्यावेळी तो कोणावर अवलंबून राहिलेला आहे, फक्त परमेश्वरावर राहिलेला आहे. तर त्याचा विश्वास होता की देव मला ह्याच्यातून बाहेर काढणार आहे आणि देव मला विजय देणार आहे. प्रियानो, आम्ही पण ज्यावेळेला आम्ही जात असतो, पुढे जात असतो, त्यावेळेला आज आमचा आश्रय कोण आहे, तर परमेश्वर आहे प्रियानो. म्हणून स्तोत्रसंहिता 91 मध्ये सांगतो, जो परस्पराच्या गुप्त सली वाचतो तो सर्वांच्या सावलीत राहणार आहे. होय प्रियानो, आज सुद्धा आम्ही त्यांच्या सावलीत आहे. जशी कोंबडी आपल्या पिल्लाला एकवट करून सांभाळते तसा आमचा परमेश्वर, आम्ही अनेक ठिकाणी प्रवास करतो, अनेक ठिकाणी जातो, तिथं परमेश्वर काय करत आहे, आम्हाला सांभाळत आहे. आणि तो ज्यावेळेला आम्ही असतो त्यावेळेला आमच्या पुढे असणारा कोण आहे, तर तो परमेश्वर आहे प्रियानो. बघा एशिया त्याचा 54वा अध्याय आणि 8 वचन काढूया आपण. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षण लपवले, पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्व काळ प्रसन्न राहील, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. आमेन, हालेलुया. बघा देवाचं वचन किती छान आहे प्रियानो. वचन काय सांगतं, रागाच्या आवेशेत मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले. क्षण म्हणजे प्रियानो एकदम थोडा. परमेश्वर म्हणतो ज्या वेळेला जरी मला राग आला तर मी तुला क्षणभर लपवलं, पण मी तुझ्यावर काय करणार आहे, दया करणार आहे आणि तुझ्यावर मी सर्व काळ म्हणलेलं आहे. एक टाइम म्हणलेलं काय, कायम स्थितीत मी काय करणार आहे, तुझ्याजवळ प्रसन्न राहणार आहे. तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो, कारण तो कोण आहे, उद्धार करता परमेश्वर. तो नेहमी आमच्याजवळ असणारा देव आहे प्रियानो. कारण सर्व काळ सर्व स्थितीमध्ये परमेश्वर आमच्याबरोबर आहे प्रियानो. जर आपण पुढे एक वचन काढूया, एशिया 54 त्यातलं 10वा अध्याय. हां. कारण पर्वत दृष्टीआड होती, टेकड्या धरतील, परंतु माझी तुझ्यावरची दया घडणार नाही, माझ्या शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. हालेलुया. बघा वचनामध्ये काय सांगतं प्रियानो, कारण पर्वत दृष्टीआड होतील, पर्वत आपल्या दृष्टीआड होतील, टेकड्या धरतील. हालेलुया. टेकड्या कदाचित टेकडे पडू शकतात, धडू शकतात, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही प्रियानो. माझ्या शांततेचा करार हलणार नाही, असा तुझा करुणा करणारा परमेश्वर म्हणतो प्रियानो. तर देवाचं वचन काय सांगतं, एक टाइम पर्वत पडणार आहेत, टेकड्या इकडे तिकडे हलणार आहेत, पण ज्या परमेश्वराने आमच्यावर दया केलेली आहे ती ढळणार आहे का प्रियानो, ती कधीच ढळणार नाही. कारण तो नेहमी तो आमच्याबरोबर असणारा देव आहे. बघा, कारण तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर, त्यानं आम्हाला कसं केलेलं आहे, प्रीतीने, करुणाने, सम्यताने त्याच्या जवळ आपल्याला काय घेतलेला असा परमेश्वर आपल्याजवळ आहे. विलापगीत त्यातलं 5 आणि 32 वचन काढूया. सॉरी 3:32 कोण जरी
दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैफल्यानुसार करुणा करतो. हालेलुया. प्रियानो बघा, परमेश्वराचं वचन काय सांगतो, जरी तो दुःख देतो तो आपल्या दयेच्या विपुलानुसार करुणा करतो. प्रियानो, आमच्या जीवनी आपण जीवन जगत असताना आम्हाला असं नाही की आम्ही सुखातच आहे, असं नाही आहे. कधी आम्हाला दुःख येणार आहे, कधी आम्हाला संकट येणार आहे, कधी आम्हाला आजारपण येणार आहे, कधी एक मोठे संकट येणार आहे. पण जरी तो दिला तर त्यातनं आम्हाला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. तर त्या दुःखात आम्हाला ठेवणार आहे का? नाही. प्रियानो, वचन काय सांगतो, जरी तो दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या विपुल्यानुसार करुणा करतो. त्यानं आमच्यावर दया केलेली आहे आणि तो आम्हाला त्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. प्रियानो बघा, जर आम्ही वचन काढूया प्रियानो, स्तोत्रसंहिता 23 त्याचा 6 बघा. बरोबर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल आमेन. हालेलुया. बघा, 17:23 मध्ये काय सांगतं, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कसं असणार आहे, कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी कसं असणार आहे, चिरकार, म्हणजे कायमस्वरूपी देवाबरोबर आम्ही असणार आहे. जरी आम्ही पृथ्वीवर संकट, दुःख, त्रास, वेदना आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असलं तर परमेश्वर समजा आम्हाला सगळं, जसं आम्हाला गेल्या रविवारी खूप मस्त असं साडेपाचने मी असं सांगितलं की जग आणि जगातून आम्हाला वेगळं केलेलं आहे, तसं परमेश्वरानं आम्हाला वेगळं केलेलं आहे. जगामध्ये आम्ही न मिक्स होता जेव्हा आम्ही देवाबरोबर राहणार आहे तेव्हा परमेश्वर नक्की आम्हाला प्रत्येक परिस्थितीतून काय करणार आहे, बाहेर काढणारा तो आमचा देव आहे. प्रियानो बघा, जर आम्ही पाहिलं लुकाचा 18 अध्याय काढा आणि त्यातलं 19व वचन बघा. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतो, एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. नाही नाही, लूक 18 त्यातलं 38 वचन बघा. हां, तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने कप राहावे म्हणून पुढे चालणाऱ्याने त्याला दटावले तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. हां, बस. हालेलुया. बघा प्रियानो, इथं एक आंधळ्यांचा दृष्टांत दिलेला आहे आणि जर 35पासून जर आम्ही 43 वचन पाहिले तर एरियाजवळ एक कोण आंधळा भिकारी तिथं वाटेत बसलेला आहे. ज्यावेळी तिथं तो वाटेत भिकारी बसलेला असताना त्यांच्या जवळ कोण चाललेला आहे तर नासरी येशू तिथं चाललेला आहे. प्रियानो, पण त्यानं काय केलं आहे, त्याला डोळ्याला दिसत नाही प्रियानो, पण त्यानं कानाने ऐकलेलं आहे की इथनं कोण चाललेलं आहे तर येशू इथून चाललेलं आहे. प्रियानो, जर तो जात असताना त्याच्या आवाजातून काय केलेलं आहे, त्यानं काय म्हणालं 38व्या वचनामध्ये बघा, तेव्हा तो ओरडून म्हणतोय, अहो येशू दाविदाच्या पुत्रांनो, मजवर दया करा. 39 मध्ये काय म्हणतं, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणे पुढं चालणाऱ्याने त्यांना दटावले तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाच्या पुत्रांनो, माझ्यावर दया करा. प्रियानो बघा, ज्या वेळेला तो जात असताना तिथं त्या गर्दीतून काय केलेलं आहे, अनेक गर्दी आहे, पण त्या गर्दीतून काय केलेलं आहे, तो आंधळ आहे ना, त्यानं काय केलेलं आहे, येशूला हाक मारलेला आहे. पण ज्या येशूच्या बरोबर संगती लोक होते किंवा आजूबाजूला लोक असणार आहेत, त्यांनी काय केलेलं, त्याला गप्प बस म्हणणार आहेत, थांबवलेलं असणार आहे, वडून कदाचित त्यांनी बाजूला टाकलं असणार आहे. पण त्या गर्दीतून सुद्धा परमेश्वराला, त्या अनेक लोक असताना सुद्धा त्या परमेश्वराची दृष्टी कोणाकडे गेलेलं आहे, त्या बर्तलेम आंधळ्याकडे गेलेलं आहे. प्रियानो, मला सांगण्याचा हेतू एवढंच आहे की परमेश्वराने त्या आंधळ्या भिकाऱ्याला काय केलं तिथं, तर तो काय म्हणलेला आहे, अहो दाविदाच्या पुत्रांनो, मजवर दया करायला आहे. तर त्यानं काय मागितलेलं आहे, तर त्यानं काही मागू शकला असता, तो जन्मापासून तिथं अन्न मागू शकला असता, वस्त्र मागू शकला असता, लागणार प्रत्येक गोष्ट मागितली असता, पण ते मागितलं नाही. तर त्यानं काय मागितलेलं आहे, दृष्टी मागितली आहे. प्रियानो, आणि देवानं त्याला तिथं दृष्टी दिलेलं आहे. प्रियानो, आम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेला आम्ही सुद्धा इथं जगातून जात आहे, चालत आहे, आम्हाला सुद्धा परमेश्वराने त्या अंधकारातून काढून एक प्रकाशामध्ये आणलेला आहे. प्रियानो, आणि तो काय केलेला आहे, येशूच्या पाठीमागं गेलेला आहे. प्रियानो, आम्ही सुद्धा आज येशूच्या पाठीमागं जाणारे लेकर आहेत. आम्हाला सुद्धा परमेश्वराने दया केलेली आम्ही आहे. प्रियानो, आमच्या तिथं बसणाऱ्या प्रत्येकासाठी एक देवाचा एक हेतू आहे, एक परमेश्वराचा एक योजना आहे. प्रियानो, जसं त्या बर्तलेम आंधळ्याचा होता. प्रियानो, आणि तो येशूच्या पाठीमागं गेलेला आहे. प्रियानो, तसंच आम्ही दुसरा दाखला सुद्धा बघू शकतो की मत्तई आता 20वा अध्याय आणि 29 आणि 34 मध्ये तिथं 2 आंधळ्याला दृष्टांत दिलेला आहे. प्रियानो, तिथं सुद्धा देवानं त्याला दृष्टी दिलेला आहे. देव बाप्पा करो हे वचन आशीर्वादित करो आणि खरंच मी सर्वांचे, पास्टरांचे आणि तुमचे सुद्धा आभार मानते. Praise the Lord. Hallelujah.
खूप सुंदर रीतीने सिस्टरने